नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. क्रमांक 1, जनगणना 2027चा पहिला टप्पा केव्हा सुरू होतोय? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, 1 एप्रिल 2026 मध्ये जनगणना 2027चा पहिला टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या लेखकाच्या आत्मचरित्राला NBCC पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, नितीश कुमार हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, बिहार राज्याचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4 आहे, 2025 मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, राजीव बावस्कर यांना 2025 मराठी साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, वि. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, श्रीनिवास कुलकर्णी यांना वि. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 सन्मानित झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 6, बेरी रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जीवनसत्व B1. हा रोग बेरीच्या कमतरतेमुळे होत असतो. बेरी रोग ह्या जीवनसत्व Bच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, टिंबटिंबला रसायनचा राजा असे म्हणतात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सल्फ्युरिक ॲसिड यालाच रसायनचा राजा असे म्हणतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 8, डॉट्स हे औषध कोणत्या आजार उपचारासाठी वापरले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, क्षयरोग. डॉस हे औषध क्षयरोगच्या उपचारासाठी वापरले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 9, पाण्याची महत्त्व घनता किती तापमानावर असते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 4 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 10, रदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, प्रोटॉन. रदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 11, मुंबईचा गेट ऑफ इंडिया कधी बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1911 मध्ये मुंबईचा गेट ऑफ इंडिया हा बांधलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 12, कृष्णा व वेनगंगाचा संगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सातारा जिल्ह्यामधून होतो. कृष्णा व वेनगंगा सातारा जिल्ह्यामधून होतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 13, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, अलिबागमध्ये आहे. जगप्रसिद्ध चुंबकीय वेधशाळा रायगड अलिबाग या जिल्ह्यात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 14, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1857मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15, लोणार सरोवर हे कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे बेसॉल्ट खडक. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 16, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी भंडारा. बावनथडी प्रकल्प हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे शेकरू. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 18, बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे. बिंदुसरा हे धरण बीड जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 19, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. तानसा अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 20, प्रभाकर वृत्तपत्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे भाऊ महाजन यांचे प्रभाकर हे वृत्तपत्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21, रॉलेट कायदा कधी आणण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे 19 मार्च 1919मध्ये रॉलेट कायदा आणण्यात आलेला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 22, राज्यसभा हे खालीलपैकी कोणते सभागृह आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरिक कायद्याची तरतूद आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कलम 44. भारतीय संविधानाच्या कलम 44 समान नागरिक कायद्याची तरतूद आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी राज्यपाल. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25, पाषाण काळात कोणत्या साहित्याचे मुख्य उपयोग केले जात असे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दगड. पाषाण काळात दगड हा साहित्याचे प्रमुख उपयोग केला जात असे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25, हडप्पा संस्कृतीत कोणत्या नदीच्या काठी वसाहत आढळल्या? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सिंधू आणि सरस्वती नदीच्या काठी वसाहत आढळलेल्या आहे हडप्पा संस्कृतीत, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 26, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन आहे थळघाट. थळघाटमधून जात असतो मुंबई नाशिक रेल्वे मार्ग, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे बैराट. बैराट हे शिखर अमरावतीतील सर्वोच्च शिखर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विदर्भ.
महाराष्ट्र प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे हे विदर्भ जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी वसईची खाडी. मुंबईच्या उत्तरास वसईची खाडी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.